आजची यशोगाथा आहे जुन्नर तालुक्यातील पाचघर गावात राहणाऱ्या ईश्वर गायकर व पत्नी सोनाली गायकर या दाम्पत्याची। यांनी 12 एकर टोमॅटो लागवडीतून 17,000 कॅरेट उत्पादन घेत 2,81,00,000 रुपयांचा नफा कमवलाय। त्यामुळे हे दाम्पत्य चांगलंच चर्चेत आलेत। तशी यांना 18 एकर शेती, पण यंदा 12 एकरात पिकवलेल्या टोमॅटोला सोन्याचा भाव आलाय। सोनाली गायकर सांगतात की 2,81,00,000चे उत्पन्न जरी मिळालं असलं तरी त्यांना संपूर्ण लागवडीत 35 लाखाच्या आसपास खर्च पण झालाय। ढोबळेपणे खर्च करताना उत्पादन एवढं होईलच असं नसतं, पण आमच्या कष्टाला यश आलं आणि आम्हाला चांगला भाव मिळाल्याने हे शक्य झालं असंही त्या सांगतात। ईश्वर गायकर सांगतात की टोमॅटोवर औषध फवारणी, खत पाणी हे सोडलं तर बाकीचे सगळे नियोजन त्यांच्या पत्नी बघतात। मग त्यामध्ये कामगार असतील, टोमॅटो तोडणी असेल, तोडलेला माल मार्केटमध्ये भरून पाठवेपर्यंत सगळी मॅनेजमेंट सोनाली गायकर बघतात। लागवडीविषयी बोलताना ते सांगतात की त्यांनी 2 ओळींमधील अंतर 5 फूट ठेवलं आहे, तर 2 झाडांमधील अंतर 1.25 फूट ठेवलं आहे आणि यामुळे झाडं मोकळेपणाने वाढून भरघोस सेटिंग झालं आहे। मुबलक प्रमाणात अंतर सोडल्याने हवा खेळती राहते आणि किडीचा सुद्धा प्रादुर्भाव होत नाही। इतर भागात टोमॅटो उत्पादन घेताना शेतकऱ्याला तापमानाचा सामना करावा लागतो, पण जुन्नरमधील तापमान शेतीसाठी आल्हाददायक असल्याने इथे चांगली पिकं येतात। शेतकऱ्याच्या मालाचे भाव वाढले की खरेदी करणाऱ्यांमध्ये संताप पसरतो, पण त्यांनी शेतकऱ्याचाही विचार करावा असं ते सांगतात। दरवाढ ही कायमस्वरूपी नसून बारमाही शेतीमालाला दर राहीलच असं नाही, त्यामुळे नागरिकांनी शेतकऱ्याच्या व्यथा पण समजून घेतल्या पाहिजेत असं ते सांगतात। टोमॅटो उत्पादनातून भरघोस उत्पन्न घेऊन इतर जोडप्यांसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या ईश्वर गायकर व सोनाली गायकर या दाम्पत्याला कृषी मंत्र्याचा सलाम। शेतकरी मित्रांनो, आजची यशोगाथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर कृषी मंत्र्याच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा।